स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी नाम यावे सहजपणे जितका सहज घेतो श्वास. स्वामी नाम यावे सहजपणे जितका सहज घेतो श्वास. श्वासासोबत तुमचे नामही यावे जसा येतो फुलाबरोबर सुवास. जसा येतो फुलाबरोबर सुवास. स्वामी भक्त हो, स्वामींच्या गोड नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर नक्कीच आजचा दिवस आनंदात जाईल. तसाच इथून पुढे प्रत्येक येणारा क्षण देखील आपल्या वाट्याला आनंद घेऊन येईल. फक्त त्यासाठी आपले दोनही हात मोकळे ठेवायचे आहे आणि दोनही हातांनी स्वामींचं स्वागत करायचं आहे. दोनही हात उघडून स्वामींना मिठी मारायची आहे. बघा, अशा पद्धतीने जर आपण स्वामींचं स्वागत केलं तर स्वामी आपली पाठ, स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही. ह्या एका गोष्टीवर डोळे झाकून विश्वास बाळगा. आता चला आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया. कारण स्वामी संदेश एक प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम करतात. आपली वर्तणूक, आपलं वागणं कसं असावं हे स्वामी संदेश शिकवतात. कारण जसं आपलं वागणं असणार आहे, जशी आपली वर्तणूक असणार आहे, तसेच स्वामी आपल्याला अजून जवळ करणार आहे. त्यामुळे स्वामींच्या जवळ जायचं असेल तर स्वामी संदेश ऐकणं देखील तितकंच गरजेचं आहे. फक्त ऐकणं गरजेचं नसून ते आत्मसात करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, हे विसरू नका. चला आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की या जगात स्वतःचे असे काहीही नाही. सगळं काही नश्वर आहे. जे काही तुझ्याकडे आहे पुढे दुसऱ्याचं ते होणार आहे. ती सगळी काही तुझ्याकडे असणारी फक्त तात्पुरती ठेव आहे. जसं जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि हे शरीर स्मशानाची ठेव आहे. एक दिवस हे जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळून जाईल. जीवनाचा सगळ्यात मोठा गुरु काळ आहे. कारण काळ जे काही शिकवतो ना ते ह्या जगाच्या पाठीवर कोणीच शिकवू शकत नाही. तुझी कुठलीही डिग्री शिकवू शकत नाही. त्यामुळे काळ आहे म्हणूनच तू तयार होत आहे हे विसरू नको. आणि ह्या काळासोबत जे काही तुझ्याकडे येणार आहे, जी काही तुझ्याकडे ठेव आहे ते ठेव म्हणूनच सांभाळायची. तिच्यावर मालकी हक्क गाजवायचा प्रयत्न करायचा नाही. म्हणूनच सांगतोय, स्वप्न बघ, खूप मोठी मोठी स्वप्न बघ, मोठा हो, सगळं कमवण्याची जिद्द ठेव. घर, बंगला, गाडी, पैसा, जे काही तुला कमवायचं आहे, जे काही तुला मिळवायचं आहे ते प्रयत्न करून मिळव. कारण हे जगण्यासाठी गरजेचं आहे. पण हो, हे आयुष्य होत नाही. हे जितकं जगण्यासाठी गरजेचं आहे तितकंच ते आयुष्य म्हणून वापरता येणार नाही. कारण आयुष्याची व्याख्या ही खूप वेगळी आहे. या सगळ्या गोष्टी आयुष्याचा फक्त एक छोटासा भाग आहे जो आपल्याला जगण्यासाठी मदत करत असतो. म्हणून हे कमव, नक्कीच कमव. पण हे मिळवण्याच्या नादात, हे कमवण्याच्या नादात तू इतकाही लालची होऊ नकोस की स्वतःचे तत्व विसरून जाशील. हे मिळवण्याच्या नादात चुकीच्या रस्त्याला, चुकीच्या मार्गाला तू कधीही जाऊ नकोस. गैरमार्ग तू कधीही अवलंबू नकोस. अरे, जे तुझ्या कष्टाचं आहे ते तुला मिळणारच आहे. तू कितीही नाकारलं तरीही जे तुझ्या कष्टाचं आणि जे तुझ्या नशिबातलं आहे ते तुला आम्ही देणारच आहोत. ते तुला घ्यावंच लागणार आहे. परंतु जर तू चुकीच्या रस्त्याने चालत असला तर तुझ्या नशिबात जर चांगलं काही लिहून ठेवलं असेल तर तेही काढून घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. कारण आमची फक्त एकच इच्छा आहे, आमचा भक्त हा नेहमी सत्याच्या मार्गावर चालणारा असावा आणि नैतिकतेची साथ धरून वागणारा असावा. अशा आमच्या भक्ताला आम्ही कधीच काहीही कमी पडू देत नाही. त्याच्या जे नशिबात नाही ते देखील आम्ही त्याच्या पुढ्यात आणून ठेवतो. आणि प्रत्येक व्यक्तीला सगळ्या काही गोष्टी त्याच्या कर्मांनुसार मिळत असतात. परंतु त्याच्या कर्माला जर आमची जोड असेल तर त्याला सगळं काही मिळणं शक्य आहे. कारण आमच्या दरबारात अशक्य असं काहीही नाही. फक्त ह्या सगळ्या गोष्टी मिळवता मिळवता तू हे विसरू नको की तू परमेश्वराचा म्हणजे माझा अंश आहे आणि तुला हे सगळं सोडून आमच्यात शेवटी विलीन व्हायचं आहे, याचा देखील तू विसर पडू देऊ नकोस. म्हणून आमच्या नामाचा, आमच्या अस्तित्वाचा तू स्वतःला कधीही विसर पडू देऊ नकोस. कारण तुझ्यासोबत फक्त तू घेतलेलं नाम आणि तुझे कर्मच येणार आहे. आणि ही जी काही तू ठेव जमा करून ठेवणार आहे ती मात्र इथेच राहणार आहे, ती मात्र इथेच राहणार आहे. म्हणून तू नामामध्ये तल्लीन हो आणि तुझे चांगले कर्म कर. कारण ह्या दोन गोष्टी तुला आमच्यापर्यंत आणण्याचं काम करतात आणि आमचा होऊन जाण्यासाठी देखील तुला ह्या दोन गोष्टीच मदत करत असतात. हे मात्र विसरू नकोस.
आणि हे सुंदर आयुष्य जगत असताना मनामध्ये मात्र नेहमी सकारात्मक विचार ठेव. एक झाड आगपेटीच्या हजारो लाखो काड्या बनवू शकतो, पण त्यातील एकच काडी जंगलातील हजारो झाडांना जाळू शकते. तसेच तुझ्या विचारांचा आहे, तुझ्या मनाचा आहे. एक नकारात्मक विचार तुझ्या कितीतरी सकारात्मक विचारांना संपवू शकतो. म्हणून तू स्वतःला नेहमी नकारात्मक विचारांपासून, नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कर. अरे, तू रस्त्याने चालणार तेव्हा हवी असणारी माणसं तुला भेटणार आहेत, तशीच न आवडणारी माणसं देखील तुला भेटणारच आहे. पण म्हणून तू त्यांना टाळत नाही. जेव्हा वेळ येते, जेव्हा तुम्ही समोरासमोर येतात, तेव्हा तुला बोलावंच लागतं आणि तू त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलतो देखील. तसंच तुझ्या मनाचा आहे. सकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये येतात, तसंच नकारात्मक विचारांना तू टाळू शकत नाही, कारण तुझ्या आजूबाजूची परिस्थिती तुला नकारात्मक विचार करायला भाग पाडते. आणि म्हणून तुझ्या मनामध्ये नकारात्मक विचार आपोआप चालत येणार. परंतु तुझ्या मनाचे दरवाजे त्या नकारात्मक विचारांसाठी उघडायचे की नाही उघडायचे हे तुझ्यावर अवलंबून आहे. आणि त्यांनी तुझ्या मनात प्रवेश केला तरीही त्यांना तू किती वेळ तुझ्या मनामध्ये ठेवायचं हे देखील सर्वस्व तुझ्या हातात आहे. म्हणून जास्त काळ या नकारात्मक विचारांना तुझ्या मनात थारा देऊ नकोस, नाहीतर हे नकारात्मक विचार एक दिवस तुला संपवून टाकतील आणि तुला संपायचं नाही. आमचा भक्त कधीही संपत नाही, तर तो रोजच्या रोज नव्याने तयार होत असतो. आणि जेव्हा तो तयार होत असतो तेव्हा आम्ही त्याच्या सोबत असतो. म्हणून नकारात्मक विचारांमध्ये गुरफटू नको. नकारात्मक लोकांमध्ये देखील तू गुरफटून राहू नकोस. त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, त्यांना सोडून द्यायला शिक. आणि जेव्हा तुला ह्या गोष्टी जमत नसतील, त्यांना दुर्लक्ष करणंही शक्य नसेल आणि सोडून द्यायलाही तुला जमत नसेल, तर तू आमचं नाम घे. अरे, जो आमच्या नामात तल्लीन होतो तेव्हा त्या नामाचं कवच इतकं कठोर असतं की त्यामध्ये कुणीही सहजासहजी प्रवेश करू शकत नाही. म्हणून तू आमचं नाम घे आणि स्वतःला मजबूत बनव, स्वतःच्या मनाला मजबूत बनव. नाम घेताना तुला सुरुवातीला कंटाळा येईल, पण तरीही तू नाम घ्यायचं सोडू नको. थोडंसं धीराने घे, थोडेसे प्रयत्न कर, थोडा संयम ठेव. एकदा की हे नाम तुझ्या ओठांवर येऊ लागलं की ह्या नामालाच तुझ्या विना कर्मेनासं होईल. आणि ज्याच्या मुखात आमचं नाम असतं त्याच्या हृदयात आम्ही वास करत असतो, त्याच्या हृदयात आम्ही वास करत असतो. आणि नाम घेणं ही अभ्यासाने, सातत्याने साध्य होणारी गोष्ट आहे. त्यामुळे सातत्य ठेव आणि आमचं नाम घ्यायला शिक. आणि मग बघ, नामाची इतकी ओढ तुला लागेल की त्या नामाची गोडी तुला कधी लागेल हे देखील तुला कळणार नाही. नामाचा संचार तुझ्यामध्ये इतका होईल की नकारात्मक विचार तुझ्याकडे टेकूच शकणार नाही. आणि ज्या भक्ताच्या मुखावर आमचं नाम असतं, अरे अशा भक्ताच्या नशिबाच्या डायरीतील अपयशाची पानं फाडून आम्हाला टाकावी लागतात आणि त्याला यशस्वी मनुष्य बनवावं लागतं. तू खचू नकोस, तू फक्त प्रयत्न कर. अरे, प्रयत्नांना यश देण्याचं काम आमचं आहे आणि ती जबाबदारी तू आमच्यावरच राहू दे. आम्ही आमची जबाबदारी नेहमी चोख पद्धतीने पार पाडतो. म्हणून आमचं नाम घे. आणि जो भक्त आमचं नाम घेणार आहे त्याला आम्ही सदैव एकच सांगणार आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर नक्कीच तुम्हाला एक गोष्ट समजली असेल. स्वामींच्या जवळ जायचं असेल तर मोठमोठ्या सेवेंपेक्षा देखील फक्त श्री स्वामी समर्थ हे षडाक्षरी जे नाम आहे ते पुरेसं आहे. हे नाम आपल्या मुखावर येऊ द्या, स्वामी आपोआपच आपल्याला जवळ करणार आहे आणि आपल्यापासून कधीही दूर जाणार नाही. ह्या एका गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.